नमस्कार मित्रांनो, मी आता हिंजवडी मारुंजीच्या रोडवरती आहे। गेले 5 वर्ष इथले शेतकरी नागरिक त्रस्त होते की आम्हाला एक चांगला रस्ता द्या आणि मग पीएमआरडीचं जे प्रशासन आहे, नवीन आयुक्त आहेत, ते सगळे यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी तातडीनं एक भ्रष्ट ठेकेदार नेमला आणि त्यांनी छानपैकी असा रस्ता बनवून दिला। एकदम छान बरं का, तो किती छान तुम्हाला दाखवतो। आणि ते कशासाठी? नागरिकांसाठी नाही, ते बिल्डरांसाठी। प्राईड पर्पल नावाचे बिल्डर आहेत। आता बिरबल म्हणजे बिल्डर आणि बिल्डर म्हणजे बिरबल बरं का, चतुर। त्यांच्यासाठी रस्ता केला, बिल्डरसाठी दाखवायचा, नागरिकांसाठी बिल पूर्ण काढायचं। आता हा रस्ता पहिल्या पावसात वाहून जाणार आणि लगेचच पावसाळ्यानंतर पुन्हा हा रस्ता बनवणार, म्हणजे एकाच रस्त्याचे दोनदा बिलं काढायची। आणि हा रस्ता कसा बनवलाय तुम्हाला दाखवतो। हे तुम्हाला डांबर दिसेल, हे तुम्हाला या बाजूनी मुरुम दिसेल। या मुरुमावरती डायरेक्ट डांबर टाकले, पूर्ण बिल काढून घेतले। ठेकेदार आणि पालिके आपले पीएमआरडीचे आयुक्त अभिजित चौधरींना आपण विचारू। हे बघा, हा रस्ता आहे, हे डांबर आहे, हे मुरुम आहे, हे डांबर आहे, हे मुरुम आहे, हे पीएमआरडी आहे, हे कॉन्ट्रॅक्टर आहे, हे पीएमआरडी आहे, हा बिल्डर आहे बरं का। हे बघा, डांबर आहे, मुरुम आहे, हे बघा। आता हे तरी तुम्हाला एक 2 इंच वाटेल। पुढे तुम्हाला दाखवतो। आता सेंटीमीटर मध्ये डांबर, सेंटीमीटर मध्ये हे डांबर आहे, हे मुरुम आहे, हे डांबर आहे बघा, हे मुरुम आहे। एवढा खडा जाईल, एवढाच लेअर आहे बघा। असा रस्ता बनवलाय। पाणी जाणे निचरा होण्याची व्यवस्था नाही, पाणी निचरा व्हायची गरज नाही, कारण पहिल्याच पावसामध्ये तळ होणार आहे। हे सगळं डांबर वाहून जाणार आहे आणि हे एवढंच सेंटीमीटरमध्ये, इंचामध्ये डायरेक्ट मुरुमवरती टाकलेला हा डांबरी रस्ता लगेचच वाहून जाणार आहे। पूर्ण बिल काढून होणार आहे। नागरिकांना परत खड्ड्यातून जावं लागणार आहे आणि ते खड्डे केवढे केवढे मोठे आहेत ते तुम्हाला दाखवतो पुढे एका ठिकाणी। मी नुसतं काल मला कळलं, मी इकडे येणारे म्हटलं की काही खड्डे बुजवायचा प्रयत्न केलेला आहे, पण लक्षात घ्या, हा 3 किलोमीटरचा खड्डा म्हणजे रस्त्यावर का, हा 3 किलोमीटरचा पडलेला खड्डा हा तुम्ही कसा बुडवणार आहे? हा रस्ता नाही 3 किलोमीटरचा, हा रस्ता आहे, रस्ता नाही, हा खड्डा आहे। कोणासाठी बनवला माहिती आहे का? प्राईड पर्पल बिल्डरची ही साईट चालू आहे बघा। या साईटवर जाण्यासाठी रस्ता असावा, त्यांचं काम सुरळीत होत जावं म्हणून हा 3 किलोमीटरचा हिंजवडी मारुंजीवरती बनवलेला रस्ता आहे। 39 सर्वे नंबरमध्ये आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट की या जमिनीचे जे मूळ मालक आहेत, शिंदे आणि मुरकुटे, सर्वे नंबर 39, या गरीब शेतकऱ्यांना 1 रुपयाचा मोबदला दिलेला नाही। त्यांचं कोणत्याही प्रकारचं भूसंपादन झालेलं नाही, त्यांना मोबदला दिलेला नाही बघा। म्हणजे नवीन आयुक्त आले की लोक गुच्छा घेऊन का जातात? अधिकारी नवीन आला की सगळे बिल्डर पळत पळत बुके का देत असतात? कारण ती भ्रष्टाचाराची भूक असते। अभिजित चौधरी जरा मला अभ्यासू वाटतायत, मोठ्या चष्म्यातून त्यांनी जरा येऊन हा रस्ता बघितला पाहिजे भिंगातून की नक्की काय चाललंय। आणि प्राईड बिल्डर म्हणजे कोण बिल्डर आहेत माहिती आहे का? कोरोना काळामध्ये बालेवाडीमध्ये 14व्या माळ्यावरून पडून 6 लोकांचा, गरिबांचा मृत्यू झाला ना, तेच अग्रवाल बिल्डर आहेत। आणि ते 3 बिल्डर म्हणजे कोण आहेत? अरविंद जैन, नवीन अग्रवाल आणि श्रवण अग्रवाल। जिथे जे तुम्हाला ही नावं दिसतील त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवायचे की त्या 6 लोकांच्या हत्येला जबाबदार असणार आहे हेच ते प्राईड पर्पल ग्रुप आहे। आणि त्यांच्यावर मेहरबान म्हणून पीएमआरडी प्रशासनाने हा रस्ता बनवलाय त्यांच्या सोयीसाठी। आणि त्या रस्त्याची अवस्था, हा हे डांबर, हे मुरुम, हे डांबर, हे मुरुम, पीएमआरडी बिल्डर आणि भ्रष्टाचार ठेकेदार अधिकारी, हे सगळं तुम्हाला दिसेल। पहिल्याच पावसात वाहून जाणारा हा रस्ता, म्हणजे काही फरक नाही बघा। कॉलम सेंटीमीटर पण सोडून द्या। हे बघा, हे बघा, डांबर मुरुम, डांबर मुरुम, डांबर मुरुम, आहे की नाही? अधिकारी बिल्डर असे एकत्र आल्यानंतर कसा भ्रष्टाचार होऊन एकच रस्ता, आणि तो कॉलम सेंटीमीटरमध्ये बनवलेला आहे। करोडो रुपयाचं ठेका बिल निघून गेलेलं आहे, निघणार आहे। पुन्हा रस्ता 1 आठवड्याने होणार आहे। किती खराब रस्ता बनलाय अजून तुम्हाला दाखवतो। परवा छोटासा पाऊस पडला, मला वाटतं काय अर्धा तास पण पडला नसेल, बरेच मोठमोठे खड्डे पडले। 5 वर्षे लोक खड्ड्यातून गेलते म्हणून हा 3 किलोमीटरचा सलग मोठा एक खड्डा पीएमआरडीने तयार केलेला आहे, जो नागरिकांच्या, करदात्यांच्या खिशातून आहे आणि बिल्डरच्या फायद्यासाठी आहे। तुम्हाला खड्डा दाखवतो आणि परत दुरुस्तीचं काम सुरू झालंय। अजून पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो, नुसते ढग जमा झालेले आहेत। आज तारीख आहे जूनची एंड बरं का, अजून पावसाचा पत्ता नाही, पण खड्ड्याची दुरुस्ती, रस्त्याची दुरुस्ती सुरू झालेली आहे। पाऊस एवढूसा पडला नाही तर खड्डा सोडा, अख्खा 3 किलोमीटरचा हा खड्डा आहे, तो दुरुस्त करायला सुरुवात झाली, दाखवतो तुम्हाला या। तर मित्रांनो, हीच ती साईड प्राईड पर्पलची, जिच्या फायद्यासाठी हा रस्ता बनवलाय आणि तो आता दुरुस्त करायची लगेच वेळ आलेली आहे। थोडासा पाऊस पडला तर दुरुस्त करायला, हा बघा मोठा पॅच, एवढा मोठा पॅच आहे, हा दुरुस्त करायला घेतलाय बरं का। मला कळल्याबरोबर इथं यंत्रणा हल्ली आणि दुरुस्त करायला घेतलंय। ते दुरुस्ती सुद्धा जी आहे ना, त्याची क्वालिटी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे बघा, हे सगळं उखडतंय। हे बघा, तुम्हाला कळेल की हा जो पॅच टाकलाय तो कुठेही तुम्हाला काळा दिसत नाही बरं का। हे बघा, हे सगळं, हा एवढा मोठा पॅच आहे बरं का। म्हणून मी म्हटलं ना, हा 3 किलोमीटरचा रस्ता नाहीये, हा एवढा मोठा पॅच आहे। हा 3 किलोमीटरचा रस्ता नाही, 3 किलोमीटरचा खड्डा आहे।
PMRDच्या अधिकाऱ्यांनी पाडलेला नागरिकांच्या तिजोरीला, नागरिकांच्या खिशाला, नागरिकांच्या कराला. आणि हे बघा, हे ते मटेरियल आहे. हे अशा प्रकारचं मटेरियल वापरलं जातंय. रस्ता बनवायला पण असंच मटेरियल. हे बघा, हे काय टिकणार आहे? हे बघा, पहिलं काढलेलं डांबर आत्ताच लगेच परत दुरुस्त करावं लागतंय. अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे, त्याच्या अगोदरच ही दुरुस्ती आहे. आणि हे असे मोठमोठे खड्डे नाही बरं का, हे पॅच आहे. म्हणून मी म्हणतो की हा 3 किलोमीटरचा रस्ता नव्हे, हा 3 किलोमीटरचा खड्डा आहे. 5 वर्ष होत नव्हता, झालाय आणि 5 दिवसाच्या वर टिकणार नाही अशा प्रकारचा रस्ता केलेला आहे. बिल्डरांच्या भल्यासाठी, बिल्डरांच्या फायद्यासाठी. शेतकऱ्याचं भूमी संपादन नाही, शेतकऱ्याला त्याचा परतावा नाही, शेतकऱ्याला मोबदला नाही आणि नागरिकांच्या खिशाला तर झटकाच आहे. PMRDचे अधिकारी करतात काय? घेऊया हजेरी आपण. धन्यवाद. ही या रस्त्याची क्वालिटी आहे. हे बघा, तुम्हाला काढून दाखवतो. हे बघा, पुढे नंबर दिसेल तुम्हाला, सरळ सरळ खडा आहे, खडी आहे. हे बघा, जो रस्ता बनवलाय त्याची परिस्थितीची आहे आणि परत दुरुस्ती केली ते तुम्हाला दिसतंय. बघा, पुढे तुम्हाला डांबर दिसतंय. सर्वे नंबर 39 हिंजवडी मारुंजी.